नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वस्त आहात ना आणि घरचंच खाताय ना? मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ काही खास आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अगदी कमी मिनिटांमध्ये खूप सारे चविष्ट पदार्थ कसे बनवायचे ते। त्यामुळे आजचा व्हिडिओ खास आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। आज आपण खूप सारे पदार्थ एकत्र करणार आहोत, तर त्याची सुरुवात आपण गोडापासून करूया। तर त्याच्यासाठी मी इथे भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। आपल्याला साबुदाण्याची खीर करायची आहे, तर आता ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण साबुदाणा अतिशय व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत। जेव्हा साबुदाणा शिजतो तेव्हा तो ट्रान्सपरंट होतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की हा साबुदाणा अतिशय व्यवस्थित शिजलेला आहे। त्यामुळे पाण्यामध्ये घालून आपण पहिले याला छानसा शिजवून घेणार आहोत आणि हा व्यवस्थित शिजला की मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक ग्लासभर दूध आणि मग दूध घालून याला छान उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार साखर। साखर सुद्धा छान विरघळली की मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत केशर। मी इथे गरम दुधामध्ये भिजवून ठेवलं होतं केशर, ते घालणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण मिल्क मसाला। या मिल्क मसाल्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर, केशर हे सगळं असतं। आपल्याला झटपट थाळी बनवायची आहे, त्यामुळे थोडेसे असे उपाय करायला काहीच हरकत नाही। आणि मग उकळी आल्यानंतर आपली साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे। आता गोड पदार्थ झाल्यावर आपण तिखट पदार्थ करूया। तर त्याच्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं, मग घातलेली आहे हिरवी मिरची। हे छान आपण परतून घेतलं की मग आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत रताळ्याचे काप। रताळं मी उकडवून घेतलेलं आहे आणि त्याचे काप घातलेले आहेत आणि मग ह्याच्यामध्ये मीठ घालून आपण हे छान असं परतवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली रताळ्याची तिखट भाजी ही तयार झालेली आहे। तुम्ही बघताय ना। त्याच्यानंतर आपण परत एकदा दुसरा पॅन ठेवणार आहोत आणि पॅन गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत। तेल सुद्धा छान गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत आणि जिरं तडतडलं की मग आपण ह्याच्यामध्ये पेस्ट घालणार आहोत। ही पेस्ट आहे दाण्याचं कूट, हिरवी मिरची, जिरं आणि थोडंसं मीठ आणि मग हे पाणी घालून आपण सगळं व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे। आपण इथे दाण्याची आमटी करत आहोत, त्याच्यासाठी ही पेस्ट आपण बनवलेली आहे। आता ही पेस्ट घालून झाली की मग आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हे व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला जशी क्वांटिटी हवी तशी आपण तयार करू शकतो। अशी उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आमसुलाचं आगळ। आता इथे मी आमसुलाचं आगळ वापरलेलं आहे। जर आपल्याकडे आगळ अवेलेबल नसेल तर आपण इथे आमसूल सुद्धा अख्खं वापरू शकतो। आता आगळ घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बॅलन्सिंगसाठी थोडीशी साखर वापरणार आहोत, म्हणजे मग चव बॅलन्स होईल। जरी अख्खं आमसूल वापरलं तरी सुद्धा आपण थोडीशी साखर इथे वापरायचीच आहे। त्याच्यानंतर साखर घातल्यानंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण पेस्ट बनवली दाण्याची तेव्हा सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यानुसारच मीठ घालायचं आहे। आता मीठ घालून झाल्यानंतर आपण ह्याला छानशी अशी उकळी येऊ देणार आहोत आणि मग उकळी येऊन झाली की आपली दाण्याची आमटी तयार झालेली आहे। आता आपण पुढच्या पदार्थाकडे बघूया। त्याच्यासाठी मी परत एकदा छान असा दुसरा पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत आणि तेल सुद्धा गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत आणि जिरं घालून तडतडल्यानंतर हिरवी मिरची घालणार आहोत। आपण इथे करणार आहोत मसाला वरीचे तांदूळ। तर आता मिरची आणि जिरं हे छान असं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी वरीचे तांदूळ घालणार आहोत आणि हे सुद्धा छान असे लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहोत। परतून घेतल्यामुळे काय होतं की वरीचे तांदूळ छान असे फुलतात आणि मग पटकन शिजतात, ते शिजायला जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे आपण वरीचे तांदूळ छान लालसर असे इथे परतून घ्यायचे आहेत।
छान हे परतून झाल्यानंतर आपण एक ग्लासभर असं कोमट पाणी घालणार आहोत। जसं आपण उपमा करतो तसंच वरीचे तांदूळ सुद्धा करायचे आहेत। छान असं पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घालत झाकण ठेवत आपण हे तांदूळ तयार करून घेणार आहोत। याला छान अशी दमदार वाफ आली की तुम्ही बघताय ना किती मॉइस्ट असे हे वरीचे तांदूळ तयार झालेले आहेत। हे सुद्धा झटपट होतात आणि ह्याच्यामध्ये आपण कुठेही कूट वगैरे वापरत नाही आहोत। आता आपण करणार आहोत अजून एक गोडाचा पदार्थ, अगदी सोपा असा आहे, तो म्हणजे दाण्याचे लाडू। एकदम झटपट होतात, चवीला सुद्धा छान लागतात। तर त्याच्यासाठी मी इथे थोडंसं दाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार पिठी साखर घातलेली आहे। हे दोन्ही छान एकत्र झालं की मग आपण बाइंडिंगसाठी याच्यामध्ये तूप घालणार आहोत। भरपूर सारं तूप घातलं की ह्याला छान बाइंडिंग येतं आणि आपल्याला लाडू वळायला एकदम सोपं जातं। तूप घातल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि तुम्ही बघताय ना किती छान मॉइस्ट झालेला आहे आणि आता आपण ह्याचे छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघताय ना किती सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे। असेच आपण जेवढं होतील तेवढे सगळे लाडू आपण इथे वळून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण इथे 2 बटाटे घेतलेले आहेत। आपण इथे राजगिऱ्याची पुरी करणार आहोत। तर त्याच्यासाठी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। ते छान असे कुस्करून घेतले की मग आपण याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालणार आहोत। त्याच्यानंतर आपण इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे सगळं आपण एकत्र मळून घ्यायचं आहे आणि ह्याची छान अशी कणिक अशी तयार होते। आपल्याला हवं तर आपण इथे थोडंसं तेलसुद्धा वापरू शकतो। त्याच्यानंतर मध्ये माझी एक क्लिप मिसिंग झालेली आहे की मी इथे ह्याच्या पुऱ्या कशा लाटल्या ते पण मी तुम्हाला दाखवणार होते, पण काही हरकत नाही, सोप्या असतात। तेलावर आपण व्यवस्थित ह्या पुऱ्या अतिशय सहजरित्या अशा आपण लाटू शकतो आणि त्याच्यानंतर ह्या अशा खरपूस अशा छान आपण तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत। आता आपले सगळे पदार्थ तयार झालेले आहेत। तर आता आपण सुरुवात करायची प्लेटिंगसाठी। त्याच्यासाठी मी येथे एक मोठंसं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 बाउल्स ठेवलेले आहेत। आपली जी खीर आहे त्याच्यासाठी आणि दाण्याची आमटी आहे त्याच्यासाठी। तर हे दोन्ही छान वाढून झालं की मग आपण इथे वाढणार आहोत दाण्याचे लाडू। 2 दाण्याचे लाडू वाढायचे आहेत आणि मग आपण इथे वाढणार आहोत जी आपण रताळ्याची छान तिखट अशी भाजी केली ती वाढणार आहोत आणि मग आपण याच्यामध्ये भाजीबरोबर खायला पुऱ्या वाढणार आहोत आणि हे सगळं झालं की मग आपण शेवटी वाढणार आहोत वरीचे तांदूळ। तुम्ही बघताय ना किती छान दिसते ही थाळी, पूर्ण भरलेली अशी आणि त्याच्याबरोबर मी इथे दही सुद्धा दिलेलं आहे, तसंच केळं आणि काही काकडीचे कापसुद्धा वाढलेले आहेत। तर अशी ही आपली उपवासाची झटपट होणारी थाळी तयार झालेली आहे। अतिशय झटपट होते, वेळ लागत नाही आणि आपण इथे कुटाचं प्रमाण लिमिटेड वापरल्यामुळे आपल्याला त्रासही होत नाही। हरतालिकेनंतर नवरात्र येते, त्यामुळे उपवासाची ही थाळी आपण घरी करून बघायला काहीच हरकत नाही। तर ही थाळी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते। तसेच मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। तर असंच तुम्ही आपले व्हिडिओज बघत राहा, घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगत राहा। तर अशी ही आपली आज उपवासाची झटपट होणारी थाळी तयार झालेली आहे। आता हरतालिका येते तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर असंच घरचं खा आणि स्वस्थ राहा।